श्री गुरुचरित्र अध्याय 44 मराठी भावार्थ। श्री गुरूंची भक्ती अनेक भक्त करीत होते। त्यात एक विणकर होता। तो अत्यंत गुरुभक्त होता। तो संसाराची कामे आटोपून तिसऱ्या प्रहरी मठात येऊन सेवा करीत असे। तो मठाचे अंगण झाडीत असे। श्री गुरूंना दुरून नमस्कार करीत असे। शिवरात्रीला विणकराचे माता पिता यात्रेला निघाले। त्यांनी आपल्याबरोबर यात्रेला येणार का म्हणून त्याला विचारले। तेव्हा तो म्हणाला, माझा गुरु म्हणजेच मल्लिकार्जुन आणि श्री गुरूंचे कायम वास्तव्य असते तो मठ म्हणजे श्रीशैल्य पर्वत आहे। मी गुरुचरण सोडून कुठे जाणार नाही, एवढी त्याची गुरूंवरती दृढ श्रद्धा व भक्ती होती। सर्वजण त्याला हसले आणि माता पिता बंधू सारेजण यात्रेला निघून गेले। नगरातील बहुतेक सर्वजण यात्रेला गेले, पण तो विणकर एकटाच मठात राहिला। श्री गुरूंनी त्याला विचारले, सर्वजण यात्रेला गेले, तू का नाही गेलास? तेव्हा तो श्री गुरूंना म्हणाला, स्वामी तुमचे चरण हीच माझी यात्रा। मूर्ख लोक पाषाणाचे दर्शन घ्यायला उगाच जातात। शिवरात्रीचा दिवस आला त्यावेळी श्री गुरु संगमावर गेले होते। दुपारी तो विणकरही स्नानास गेला। त्याला शिवरात्रीचा उपवास होता। त्याने संगमावर स्नान केले। श्री गुरूंना नमस्कार करून भक्तिभावाने श्री गुरु समोर उभा राहिला। श्री गुरु त्याला म्हणाले, सर्वांबरोबर यात्रेला गेला असतास तर श्रीशैल्य पर्वताचे रमणीय दर्शन तुला झाले असते। तू कधी तो पर्वत पाहिला आहेस का? तो म्हणाला, कधीच गेलो नाही आणि स्वामी तुमचे चरण सोडून कुठे जावेसेच वाटत नाही। तुमच्या चरणापाशीच आमचे सर्व यात्रा आहेत। त्याचा दृढ भाव पाहून श्री गुरूंनी त्याला जवळ बोलावले व म्हणाले, या पादुका घट्ट धरून डोळे मिटून बस, मी तुला शैल पर्वताचे दर्शन घडवितो। मी सांगितले की मग डोळे उघड। मनोवेगाने श्री गुरु त्याला घेऊन पाताळगंगेच्या तीरावर बसून डोळे उघड असे म्हणाले। श्री गुरूंचे बोलणे ऐकताच त्याने डोळे उघडले आणि समोर पाहिले तर श्रीशैल्य पर्वत त्याच्या दृष्टीस पडला। अनेक लोक त्या पर्वताकडे दर्शनासाठी जाताना दिसले। श्री गुरु त्याला म्हणाले, अरे असा गोंधळल्यागत काय पाहतोस? लवकर क्षौर कर, स्नान कर आणि दर्शनाला जा। श्री गुरूंनी तसे सांगताच तो स्नानाला गेला। तिथे त्याला आपले माता पिता बंधू व सर्व गावकरी दिसले। ते त्याला विचारू लागले, तू कोणत्या रस्त्याने आलास? असे गुपचूप येणे तुला शोभत नाही। माता पितरांस तो नम्रपणे म्हणाला, आता श्री गुरूंच्या बरोबर आलो, परंतु कोणाचा त्याच्या सांगण्यावर विश्वास बसेना। पण कोणाजवळही काही न बोलता त्याने क्षौर केले व स्नान केले। सर्व पूजा साहित्य घेऊन शिवलिंगाची पूजा करण्यास निघाला, परंतु काय आश्चर्य, त्याला शिवलिंगाच्या जागी श्री गुरु बसलेले दिसले आणि सर्व लोक त्यांची पूजा करीत होते। विणकर मात्र मनात उमजला की आपले गुरु हेच शंकर आहेत। त्याने श्री गुरूंना फळ अर्पण केले आणि म्हणाला, स्वामी मला येथे एक अद्भुत गोष्ट दिसत आहे। सर्वजण आपलीच पूजा करीत आहेत, असे असताना येथे येण्याची काय गरज होती? श्री गुरु म्हणाले, बघता सर्वत्र सर्व चराचर ईश्वरानेच पूर्ण भरलेले आहे, हे खरे, पण विशिष्ट स्थानाचे महात्म्य असते ते सामान्य लोकांना अनाकलनीय आहे। विणकरणाच्या विनंतीवरून श्री गुरूंनी त्याला स्थानाचे महात्म्य समजावून सांगितले। एवढे सगळे होताना तिकडे गाणगापुरात तेथील लोक श्री गुरूंचा शोध करीत होते। सर्व भक्तजनांना चुकल्यासारखे झाले। श्री गुरु विणकरांसह जेव्हा संगमावर उतरले तेव्हा ते तिथेच राहिले व विणकराला सर्व शिष्यांना बोलाविण्यास मठात पाठविले। विणकर गावात आला तेव्हा सर्व लोक त्याला विचारू लागले, तू क्षौर का केलेस? तेव्हा तो म्हणाला, मी श्रीगुरूंबरोबर वायुवेगाने श्रीशैल्यास गेलो होतो, तेथील हा प्रसाद आणला आहे। गुरु संगमावर थांबले आहे। त्यांनी मला मठात जाऊन सर्व शिष्यांना बोलावण्यास सांगितले आहे, परंतु लोकांचा विश्वास बसेना। पुढे 15 दिवसांनी श्रीशैल्य यात्रेला गेलेले लोक परत आले तेव्हा विणकर श्रीगुरूंसह तेथे आला होता याची त्यांना विचारले असता खात्री झाली। श्री गुरु महिमा अपार आहे। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र अध्याय 44। श्री गणेशाय नमः। नामधारक म्हणे सिद्धासी, पुढे चरित्र झाले कैसे विस्तारावे आम्हासी, कृपा करी गा दातारा। ऐसे किती दिवस क्रमिले, शिवरात्रीचे व्रत आले, समस्त यात्रेसी निघाले, माता पिता तंतुकाचे। श्री गुरु माझा मल्लिकार्जुन, पर्वत म्हणजे श्री गुरु भुवन, आपण येथून चरण सोडून श्री गुरुचे। नगर लोक समस्त गेला, आपण एकला राहिला, श्री गुरु मठासी आला, गुरु पुसती तयासी। श्री गुरु म्हणती तयासी, कागा यात्रेसी तू न गेलासी, तंतुक म्हणे स्वामीसी, माझी यात्रा तुमचे चरण। ऐसे म्हणून तंतुक नमस्कार करी नित्य देख, तव पातळी शिवरात्र ऐक, माघ वद्य चतुर्दशी। श्री गुरु म्हणती तयासी, समस्त गेली यात्रेसी, तू एकलाची राहिलासी, पाहसी विनोद श्री पर्वताचा। नयन झाकुणी पादुकेसी, दृढ धरी गा वेगेसी, ऐसे म्हणून तयासी, मनोवेगे घेऊन गेले। श्री गुरु म्हणती तयासी, कागा भ्रांतपणे पाहसी, वेगे जावे दर्शनासी, क्षौर स्नान करून या। श्री गुरु ऐसा निरोप देता शीघ्र गेला स्नाना करता, तेथे देखील माता पिता भ्राता ग्रामलोक सकळीक, ते पुसती तयासी, कवने मार्गे आलासी, आमची भेटी का न घेसी, लपून येणे कोण धर्म। श्री विनवितसे माता पित्यांसी,
म्हणती, आम्ही निघालो 2 प्रहरेसी, एक घटिका लागली वाटेसी, आता आलो गुरु समागमे. एक हसती मिथ्या म्हणती, आम्हा सवेची आला लपत, ऐसे बडी वारे बोलत, अबद्ध म्हणती सकळजन. तो कोणा सवेन बोले, शीघ्र स्नान क्षौर केले, पुष्पे अक्षता बेले, घेऊनी गेले पूजेसी. पूजा करीत लिंगस्थानी, देखता झाला श्री गुरुमुनी, अतिविस्मय करोडी, पूजा केली मनोभावे. समस्त लोक पूजात करीती, श्री गुरु सर्व पूजा घेती, तंतुक म्हणे सिद्धी, श्री गुरु राज आपणची शंकर. श्री गुरु पुसती तयासी, एवधा राहसी किंवा जासी, तंतुक विनवी स्वामियासी, एक नवर देखील आता. समस्त लोक जाऊनी देवालया भितरी, बैसोनी पूजा करीती तुमचे चरणी, लिंग न देखो तुम्हीच तेथे. श्रीगुरु म्हणती एक भक्ता, सर्वत्र ईश्वर पूर्णता, स्थान महिमा असे ख्याता, जे अगम्य त्रिभुवनी. माघ वद्य चतुर्दशी, अपार महिमा श्री पर्वतासी, सांगेन ऐका तत्परेसे. श्रीगुरु म्हणती तंतुकाते, पूर्वी ख्यात किरात देशी, विमर्शन राजा परियेसी, शूर असे पराक्रमासी, समस्त शत्रू जिंकिले त्याने. आणि एक कुबुद्धी असे, पारधी करी बहु असे, बलाढ्य स्थूळ बहु असे, चंचळ सकळ स्त्रियारत. आचार तरी वरवान असे, शिवपूजा करी बहु असे, पत्नी त्यासी एक असे, सुलक्षण नाम कुमुद्वती. सुशील सगुण पतिव्रता, मनी करी बहुत चिंता, पुरुष आपला परद्वारता, ईश्वर भक्ती करीत असे. ऐसे क्रमिता एके दिवशी पुसू लागली आपले पुरुषासी, म्हणे प्राणेश्वरा परियेसी, विनंती एक असे माझी, तुम्हाला ईश्वरावरी भक्ती उपजली कोमने परी, सांगावे स्वामी सविस्तारी, कोपन करावा प्राणनाथा. राजा म्हणे स्त्रियेसी, बर्वे पुसले आम्हासी, ज्ञान झाले आता मानसी, पूर्वजन्म सांगेन माझा. पूर्वी पंपा नगरी आपण, श्वान योनी जन्मोन जाणत होतो तेथे काळ क्रमवण. शिवरात्री आले एके दिवशी, त्या नगरी होते एक शिवालय, समस्त लोक आले पूजावया, आपणही गेलो हिंडावया, बक्षावया काही मिळेल म्हणून. आपण गेलो द्वारात, विनोदे पाहू म्हणत, मज देखुनी आले धावत, काष्टपाषाण घेऊन. आपण पौळीमध्ये पळत, द्वार घातले मारू म्हणत, धरा मारा म्हणून बोलत, मारू लागले पाशानी. ऐसे 3 वेळा पळालो, मारतील म्हणून बहु भ्यालो, मग अंतर्गृही निघालो, पूजा देखील तेथे शिवाची. द्वार धरोनी समस्त लोक, शस्त्रे मारिली मज ऐक, ओढोनी टाकती सकळीक, शिवालया बाहेरी. तेने पुण्य झाले ज्ञान, ऐक शिवरात्रीचे महिमान, म्हणसी तू दुराचारी म्हणून, त्याचा संदेह सांगेन. पूर्वजन्म माझा श्वान, त्याचा स्वभाव सर्व भक्षण, सर्वाठाई त्यांची वासना, तेची स्वभाव मज असती. ऐसे स्त्रियेसी सांगितले, पुन्हा प्रश्न तिने केला, म्हणे स्वामी जे सांगितले, आपला जन्म पुरातन, तुम्ही असा सर्व ज्ञानी, माझा जन्म सांगा विस्तारुनी, म्हणून लागत असे चरणी, कृपा करी गा प्राणेश्वरा. ऐक ज्ञान सती, तुझा पूर्वजन्म कपोती, करीत होतीस उदरपूर्ती, एके दिवशी अवधारी. पडिला होता मास गोळा, तो तुवा चोचीने धरिला कवळा, उडत होती आकाश मंडळा, ते दुरुनी देखील घारीने. पाठी लागली ते घारी, मागे पुढे न विचारी, तू पळाली सते अवसरी, श्री पर्वतगिरीवरी. दुरोणी आली धावत, प्राण होता कंठगत, श्रमोडी शिखरी तू बैसत, घारी येऊनी मारिले चोची. घेऊनी गेली मांस कवळे, तुझे देह पंचत्व पावले, प्रदक्षिणा पुण्य फळले, झाली सतुवा राजपत्नी. राजा सांगे सतीसी, पुढील जन्म सांगो तुझ, आपण राजा सिंधू देशी, जन्म पावेन अवधारी. माझी भार्या तुची होसी, जन्म पावसी सुंजय देशी, तेथील राजा पवित्र वंशी, त्याची कन्या होसील. 3रा जन्म आपणासी, राजा होईन सौराष्ट्र देशी, तू उपजी कलिंग राजवंशी, माझी पत्नी होसील. 4था जन्म आपणासी, राजा होईन गांधार देशी, तू उपजी मगध कुळेसी, तै माझी प्राणेश्वरी. 5वा जन्म आपणासी, राजा होईन अवंत देशी, तू दाशार्ह राज कुळई जन्मसी, माझी भार्या होसील तू. 6वा जन्म आपणासी, अनंत नाम परियेसी, ययाती कन्या तू होसी, तै माझे प्राणेश्वरी. 7वा जन्म आपणासी, राजा होईन पांड्यदेशी, रूपलावण्य मज सरसी, नोहे कवन संसारी, ज्ञानी सर्वगुणी होईन, सूर्यकांती ऐसे वदन, जैसा रूपे असे मदन, नाम माझे पद्मवर्ण. तू जन्मसी वैदर्भ कुळी, रूप सौंदर्ये आगळी, जैसी सुवर्णाची पुतळी, चंद्रासारिके मुखकमळ, वसुमती असे नाव पावसी, तुझं वरीन स्वयंवरेसी, दमयंती नळा जैसी, स्वयंवर होईल तुझं मज. देहावसान होता, तुझं घेईन सांगाता, दिव्य विमानी वैसुनी तत्वता, स्वर्गाप्रती जाऊ बळे. श्री गुरु म्हणती तंतुकासी, शिवरात्री श्री पर्वत महिमा ऐसी, ऐकतो श्वान परियेसी, सप्तजन्मी राजा झाला, ग्रामी असे कलेश्वर, गाणगा ग्रामी भीमातीर, पूजा करिगा निरंतर, मल्लिकार्जुन समान. संतुक म्हणे स्वामी असी, स्वामी तू मज साळवीसी, पूजेसी गेलो मल्लिकार्जुनासी, लिंगस्थानी तुझं देखिले.
सर्वाठाई तुझी एक झाला अससी व्यापक कलेश्वर संगमनायक एक एक सांगसी आम्हा पुढे ऐकून श्री गुरु हसती एरे पादुकाधरी म्हणती नयन त्याचे झाकिती संगमा आले तात्काळी श्री गुरु आले संभासी तंतुकास पाठविती मठासी बोलवावया शिष्यांसी आपण राहिले संगमात श्री गुरु आले संगमासी मज पाठविले मठासी बोलाविले शिष्यांसी राहू पाहती आजी संगमी मग पुसती तयांसी तेही सांगितले भरवसी आनंद झाला भक्तांसी मने सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे श्रीशैल शिवरात्र महिमा वर्णनम नाम चतुष्त्वारिशोध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।